नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे राहुल गोट फार्म यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा टॉनिकबद्दल माहिती सांगणार आहे की ते औषध दिल्यावर करडांची मृत्यू खूप कमी प्रमाणात होणार आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर मित्रांनो, मी आज तुम्हाला ग्रॅप वॉटरबद्दल माहिती सांगणार आहे। सध्या तुम्हाला माझ्या हातामध्ये ग्रॅप वॉटर दिसत आहे, खूप जबरदस्त आहे। मी माझ्या फार्मवर कायम वापर करतो। मित्रांनो, मी तुम्हाला माझ्या गोट फार्मवर आलेले अनुभव मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो। मित्रांनो, करडांना ग्रॅप वॉटर देण्यामागचं कारण म्हणजे त्यांचं पचन सुधारण्यासाठी, गॅस कमी होण्यासाठी आणि भूक वाढण्यासाठी। तर आता आपण याबद्दल थोडं सविस्तर माहिती पाहूया। मित्रांनो, ग्रॅप वॉटर म्हणजे हा एक हर्बल लिक्विड टॉनिक आहे, जो लहान बाळांना आणि लहान पिल्लांना दिला जातो। मित्रांनो, यामध्ये सर्व प्रकारचे घटक आहेत। गॅस, अजीर्ण आणि पोटदुखी कमी करण्यास खूप मदत होते। मित्रांनो, करडांना ग्रॅप वॉटर का द्यायचं? त्यांचं पचन सुधारण्यासाठी ग्रॅप वॉटर द्यायचं आहे। करडे दूध पितात, पण कधीकधी त्यांचं पोट दुधामुळे खूप जड होते आणि ग्रॅप वॉटर दिल्यामुळे पचनास मदत होते। गॅस आणि पोटफुगी कमी करण्यासाठी ग्रॅप वॉटरचा वापर केला जातो। मित्रांनो, नवजात करडांच्या पोटामध्ये खूप गॅस होतो, ज्यामुळे ते करडं खूप बेचैन होतात आणि हा ग्रॅप वॉटर गॅस बाहेर काढायला खूप मदत करतो। करडांना भूक वाढवण्यासाठी ग्रॅप वॉटरची खूप मदत होते। पचन सुधारल्याने करडे खूप चांगले खातात आणि वजनही वाढते। करडांची पोटदुखी कमी करण्यासाठी ग्रॅप वॉटरचा वापर केला जातो। मित्रांनो, करडे सतत ओरडत असेल, पोटात फुगलेले दिसत असेल, अशा वेळी ग्रॅप वॉटर खूप महत्त्वाचा आहे। तर हा ग्रॅप वॉटर मित्रांनो कधी आणि किती द्यायचं हे आता आपण बघणार आहे। तर मित्रांनो, करडू जन्मल्यानंतर 7 ते 8 दिवस करडाला 2 मिलीचा डोस द्यायचा आहे, सकाळ व संध्याकाळ। तर मित्रांनो, हा ग्रॅप वॉटर सिरिंजच्या सहाय्याने करडाच्या तोंडामध्ये हळूहळू सोडायचं आहे। तर मित्रांनो, हे ग्रॅप वॉटर हे औषध नाही, ते फक्त टॉनिक आहे। लहान करडांना जास्त अल्कोहोल असलेले औषधे पाजू नका। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।